देतील कदाचित ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये येईल. देव देतील कदाचित ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये येईल, पण देव नक्कीच देतील ज्यावेळेस माझ्या मनामध्ये येईल. खरंच आज या हॉलमध्ये यायच्या आधी 2-3 तासापासून जे लाईन मध्ये उभे राहिले होते, आत आल्यानंतर पण जे खाली बसले, ज्यांना जागा नाहीये, या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार जोरदार. काही लोक खाण्यासाठी जगतात आणि काही जगण्यासाठी खातात. तर मला असं वाटतं आज या हॉलमध्ये साठी खाणाऱ्यातले आणि ज्या व्यक्तींना तुम्ही भेटण्यासाठी इथं आलात, ज्या व्यक्तींना ऐकण्यासाठी तुम्ही इथं आज आलात, जसं सांगितलं काय लास्ट अर्धा 1 तासाचा प्रोग्राम राहिलाय, किती पण वेळ लागू द्या, पण त्या व्यक्तींना ऐकल्याशिवाय इथून कुणीही जायचं नाही. कोण कोण तयार आहे? आयुष्य सुंदर आहे पण जगता आलं तर. शरीराचे ऑपरेशन करायला हॉस्पिटल खूप आहेत, कुठं विकत कुठं फुकट, पण विचारांच्या आजाराचं काय, ते विचारांचा आजार बरे करणारे डॉक्टर आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अशोक तोडमल. त्या व्यक्तींना ऐकूनच इथून सगळ्यांनी जायचं. रेडी आहे सगळे? माझं नाव तुषार भोसले, प्रॉपर राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. पुण्यापासून 60-70 किलोमीटरवर गाव आहे. 8 घर आहेत गावामध्ये. सकाळी दुपारी 1 ला ऊन येतं, का तर राजगड आणि तोरण्याच्या मध्ये गाव आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे पहिली राजगड, आणि जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं. दुपारी 1 ला ऊन येतं आणि 4 ला सूर्य मावळतो. अशा गावामध्ये स्वप्न काय पडणार हो? चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, चांगलं होणार. विचारलं कसं, तर शिकायचं म्हणून 17 वर्ष शिक्षण केलं. 17 वर्ष शिकल्यानंतर मार्केटमध्ये व्हॅल्यू बनली 4250 पहिला पगार. जॉब मध्ये मला कळलं, गाव सोडून पुण्यामध्ये आलोय तर हे जॉब करून एक घर एक गाडी होईल, त्याचे EMI फेडायला पूर्ण आयुष्य जाईल म्हणून नोकरी सोडून दिली. नोकरी सोडून गावाकडे गेलो, शेतीवर कर्ज काढलं, पीक कर्ज काढलं, शेती डेव्हलप केली, गायांचा दुधाचा व्यवसाय केला, पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केला. लोक म्हणले पोल्ट्री फार्म मध्ये 3 पोल्ट्री होते आपल्याकडे, एक होती बॉयलर, एक गावरान, एक कडकनाथ. त्याच्यानंतर म्हणले दुधाचा व्यवसाय करायचा, तो पण केला. हॉटेलिंगचा व्यवसाय पण केला, मोठं किराण्याचं दुकान पण टाकलं, डिश टीव्ही मोबाईलचं रिचार्ज पण चालू केलं. चला लोकांच्या डोक्यात दिले असे सगळे उद्योग करून बसलो. आणि एवढं सगळं करून आयुष्यामध्ये प्रॉपर्टी काय म्हणून माहितीये? 4.5 लाख कर्ज. वयाच्या 28 वर्षापर्यंत हे लाईफ जगत होतो. एक अचिव्हमेंट केली होती, साला आपलं लग्न झालं होतं 21व्या वर्षी. 8 महिने लग्न झाल्यानंतर सगळेजण म्हणायचे काय गुड न्यूज. मग एका मुलीला जन्म घातला, प्रमोशन. साला ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय त्यांना सुख नाही देऊ शकलो, ज्या बायको बरोबर लग्न केलं तिला दुःखात ठेवलं, ज्या मुलीला जन्म घातला तिला सांगितलं असंच राहायचंय. आणि हे आयुष्य जगत असताना म्हणतात ना, अमावस्येनंतर पौर्णिमा येते, पौर्णिमेनंतर अमावस्या, रात्रीनंतर दिवस येतो, दुःखानंतर सुख येतं. असंच किरण रात्री अंधारामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक चांदणं चककलं. त्या चांदण्याचं नाव आहे सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. 2017ला मी सुरुवात केली, काम करत गेलो, अडचणी आल्या, सगळे लोक म्हणायचे सगळं करून झालं, आता हेच करायचं राहिलं होतं. काही जवळच्या लोकांकडे गेलो, मी सांगायचो आज असा प्लॅटफॉर्म मिळाला जिथून मी माझं आयुष्य बदलू शकतो. त्या अशा बघायचे, मी म्हणायचो मी मर्डर तर नाही केला. स्वप्न बघायला सुरुवात करणं एवढा मोठा गुन्हा आहे का? समाजामध्ये लोक लय डेंजर असतात. आपण अशा समाजामध्ये राहतो ज्या ठिकाणी लोक आहेत ना, स्वतःच्या दुःखापेक्षा लोकांच्या सुखाने दुःखी होतात. हे लक्षात घ्या. माझा नवरा दारू पितो याचं टेन्शन कमी, पण तिचा पीत का नाही याचं टेन्शन नाही. माझा मुलगा नापास झाला, मार्क कमी पडले, पडू दे, त्याच्या पोराचा नंबर कसा आला. आमचा ऊस जळून गेला, काय फरक नाही. ज्याच्या गावात ज्याच्याबरोबर भांडणे त्याचा ऊस एवढा चांगला कसा. जॉब मध्ये माझं प्रमोशन नाही झालं चालेल, पण चला ह्याचं प्रमोशन कसं झालं त्याचं टेन्शन जास्त आहे. माझ्या पोरीचं लग्न ठरत नाही, टेन्शन कमी. ह्याच्या पोरीचं ठरलंच कसं आणि एवढं चांगलं असतं म्हणून टेन्शन. चला अशा समाजामध्ये राहून चांगलं काम करताना टेन्शन येणार, नक्कीच त्रास होणार, हे मला माहित होतं. का तर समाजाची रीत आहे, साला जब तक कोई चीज बदनाम नाही ना, साला तब तक वो फेमस भी नाहीये. काम करत गेलो, अडचणी आल्या. पहिली सुरुवातीला कार आली 12 लाखाची बलेनो, त्याच्यानंतर दुसरी कार मर्सिडीज आहे. आज 1.5 करोडच्या घरात राहतोय. 4 करोडपेक्षा जास्त अर्निंग झालंय. 8-10 कंट्री फिरणं झालंय. स्वतःसाठी जगणं नसून लोकांसाठी जगण्यात खरं जगणं असतं, ते मला त्यावेळेस कळलं. माझ्याबरोबर सुरुवात करणारे 70-80 लोक कार मध्ये बसले, 200-400 लोक विमानामध्ये बसले, लाखो रुपये लोक कमवायला लागले. आणि आता हे सगळं झाल्यानंतर रंग बदलू गिरगिट झाले मार्केट मधले. याचं नशीबच लय भारी. मी म्हणलं 28 वर्ष कुठं आग लागली होती नशिबाला. त्या जमिनीत पाणीच नाहीये, तिथे विहीर खोदून पाणी कसं लागणार. सुरुवात केली, वडील म्हणायचे एकच पोरगा आहे बारका, माझं नावच घ्यायचं नाही. सासू सासरे म्हणायचं सांगत होतो लव्ह मॅरेज करू नको माझ्या बायकोला. मित्र म्हणायचे तो आमचा मित्र नाही. आणि जसं हे सगळं झाल्यानंतर वडील म्हणायचे असा पोरगा झाला मला याला भाग्य लागतं.
सासू सासरे म्हणायचे आमच्या पूजाचं नशीबच लय भारी. मित्र बोलायचे ह्याच्या बरोबर आम्ही बेंचवर बसलो होतो. दुनिया की रीत आहे साला, लक्षात ठेवा. दिसायला लागलं ना की सगळे बदलतात. पण मला कळलं यार, हे आयुष्य, लोक पैसे कमवतात, लोक आयुष्य जगतात, लोक स्वप्न पूर्ण करतात. ऑप्शन 2 आहे, चांगलं काम करून आणि वाईट काम करून. मी माझ्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला, तुषार तुझं आयुष्य बदललं चांगलं काम करून का वाईट काम करून? लोक दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट विकतात, माहिती चुकीचं काम तरी पण करतात. नाशिक मध्ये एक शेतकरी बोलले, 16 वर्ष माझ्या शेतामध्ये मी द्राक्ष, डाळिंब पिकवतो. म्हणलं ग्रेट, पण 16 वर्षात माझ्या शेतातलं एक पण पिकवलेलं द्राक्ष आणि डाळिंब माझ्या मुलांना दिलं नाही. मी बोललो ते कोणाच्या तरी मुलांनी खाल्लं असेल ना. लक्षात घ्या, माहिती आहे चुकीचं तरी लोक करतात. अरे गाई म्हशीपासून निघणारं दूध 14 करोड लिटर आणि भारतामध्ये खपत 64 करोड लिटर. 50 करोड लिटर काय आहे? WHO चा रेशो आहे. भेसळयुक्त दुधामुळे पिशवीतल्या 87% लोक कॅन्सरग्रस्त होणार. भीती कुणालाच वाटत नाही. प्रॉब्लेम काय माहितीये का? स्वतःवर आले की आपण बघू, अरे 10 नंबरचं घर जळतंय, आपण गंमत बघतो, जळू दे, त्याचं जळलंच पाहिजे. अरे पण ते विजलं नाही ना, त्याला लागून आपलं पण जळू शकतं. आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या आपल्यावर पण येऊ शकते. 3.5 वर्षाची माझी मुलगी आहे, 3.5 वर्षाचं बाळ माझ्या हातात देत झालेलं मी पाहिले. 3.5 10 मिनिटात अंकल अंकल मला बोलताना डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर म्हणतात स्ट्रोक. 3.5 वर्षाच्या मुलीला. काय काय लोकांना वाटतं एवढं गर्दी, एवढं त्रास, एवढे लोक काय आलेत, काय एवढे सगळे लोक ओरडतात, काय आहे हेल्थ, काय आहे वेल्थ, काय हॅपीनेस. अरे मार्केटमधला मेजर प्रॉब्लेमचा सोल्युशन असतं नाही. आज प्राऊड वाटतो मला, ज्या लेडीजला 267 टाक्याचं ऑपरेशन झालंय कॅन्सरचं, 5 वर्षाच्या घराचं काम चाललं होतं, ते घर विकावं लागलं. त्यांनी सांगितलं जमिनी विकावी लागली उपचार करण्यासाठी. लहान लहान 2 मुली, आणि त्या लेडीज सांगतात एवढं करून फरक पडला नाही, पण सनेजचे प्रोडक्ट आले, डॉक्टर शॉकिंग आहे, एवढा रिझल्ट कसा भारी आला. हे आहे सनेज. 10 वर्ष लग्नाला झाले, बाळ होत नव्हतं म्हणून दुःख त्रास घरात. सासू रोज बोलायची तू कधी मरणार, म्हणजे माझ्या मुलाचं दुसरं लग्न करावं लागेल. एवढा समाज डेंजर. आणि त्या लोकांपर्यंत सनेजचे प्रोडक्ट पोहोचतायत आणि 10 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये एका लक्ष्मीचा जन्म होतोय. हे आहे सनेज. अख्ख्या गावातले सगळ्यांचे शेतीचे प्लॉट खराब झाले आणि एका शेतकऱ्याला सनेजचे प्रोडक्ट मिळतात. 8, 10, 15 हजार रुपयाचे प्रोडक्ट वापरतात आणि जे पीक काढून फेकायचं होतं त्या शेतामधून 14 ते 15 लाख रुपये उत्पन्न मिळतं. हे सनेज आहे. या प्लॅटफॉर्मवर आज पाहिलं, भाजी विकणाऱ्या लेडीज 50 लाखापर्यंत पोहोचलेत. हाऊस वाईफ लेडीज 2-2, 5-5 करोड पर्यंत पोहोचलेत. अरे लग्नाच्या आधी मुली 2-2 गाड्यांमध्ये फिरतायत. कॉलेज लाईफ मध्ये ज्या मुलं 100 रुपये आई वडिलांकडे मागतात ना, त्या मुलांना हा प्लॅटफॉर्म मिळलाय आणि 1-1, 2-2 लाख रुपये महिन्याला कमवतात. हे सनेचे मित्रांनो, हे तुम्ही आज ऐकता इथं सगळ्या गोष्टी. अरे लोक म्हणतात गरीब, काय श्रीमंत लोकांना श्रीमंत बनायला ऑप्शन खूप आहे, पण गरीब लोकांना श्रीमंत बनायला ऑप्शन नसतात. असतो, पण तो आला ना तर दिसत नाही, डाऊट्स येतात, विश्वास बसत नाही. असं का? भगवंताच्या मर्जीशिवाय झाडाचं पान पण नाही. हे लक्षात घ्या. असंच आपण इथं नाही आलो, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आज ह्या हॉलमध्ये मी का आलो? माझ्या फॅमिली मधून मीच का माझी बायको नाहीये, का माझे वडील नाहीयेत, का माझा नवरा नाहीये, मुलं करे, मीच का? मी विचारला होता प्रश्न 2017ला, मीच का माझ्या फॅमिली मधून? आज उत्तर मिळालं, माझ्या फॅमिली मधून भगवंतांनी निवड केली असेल. हाच तो व्यक्ती आहे, त्याच्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकतो आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करणार आहे. मला एकच कळलं मित्रांनो, प्रॉब्लेम आहेत आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. जे लोक प्रॉब्लेमचं सोल्युशन देतात त्या लोकांचं आयुष्य बदलते. आणि आज जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जो हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, आणि त्याचं नंबर 1 सोल्युशन सनेज मधून मिळतं. तर का नाही लाईफ बदलणार? आणि ते बदलले लोकांचं आज, आणि तो प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळाला आज. रेडी आहे का सगळे समजून घ्यायला? रेडी आहे का सगळे समजून घ्यायला? अरे आजपर्यंत लागलेला दिवा विझवायला खूप असतात, होणार नाही, शक्य नाही, जमणारच नाहीये. 8 वर्ष मुका होतो, माझा जन्म झाला तर मॅडम सगळे म्हणले अरे 3 मुलींच्या नंतर 9सा मुलगा झाला पण मुका आहे. ह्याच मुंबईला माझा आजूळ होता, आजी राहायची. एका डॉक्टरला कळलं मुका नाही हे पोरग, टाळ्याला जीभ चिकटली, ऑपरेशन झालं. मग थोडं प्रमोशन, मुक्याचा बोबडा झालो. सगळे बोबडा म्हणायला लागले. शाळेत नाव पण सांगतात नाही. मी जातो तू 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 सर म्हणायचे तू बस, माझं तुषार म्हणतात यायचं नाही मला. सगळे लोक म्हणायचे काहीच करू शकत नाही. पण आज या ठिकाणी माचीच्या गाडीमध्ये आग आहे यार, कोणतरी लावणारं लागतं. ती आग लावणारे आमचे ग्रेट मेंटॉर महागुरु अशोकजी तोडमल. आणि आज आयुष्य बदललं.
मला लास्ट जाता जाता एकच सांगायचं, आयुष्यात सुख येतील, दुःख येईल, चांगलं वाईट सगळं घडू शकतं. आपल्या आयुष्यात वाईट घडलं त्याला आपण पकडून ठेवतो, कुणीतरी वाईट वागलं त्याला आपण पकडून ठेवतो, पण चांगल्या गोष्टी पकडून ठेवत नाही. 7 मार्च 2011 माझं लग्न होतं. सगळीकडे खुशीचं वातावरण होतं. मेहंदी काढली होती, वरणाच्या गाड्या सजवल्या होत्या, कार्यालय सजवलेलं होतं. आणि 7 मार्च 2011 सोमवारचा दिवस, लग्नाच्या दिवशी कोणतरी येऊन मला 1-2 वाजता उठवतंय आणि उठून मी समोर बघतोय तर आईची डेड बॉडी समोर ठेवली होती. लग्नाच्या दिवशी सगळं संपलं असं वाटत होतं. हेल्थ आज लोकांना वाटतं ना आयुष्यामध्ये, ज्या लोकांच्या घरातले हेल्थमुळे काहीतरी मोठा इश्यू झाला ना, करते लोक गेलेत ना, घरातला फॅमिली पर्सन कोण गेलं ना, त्यांना विचारा दुःख काय असतं. आज आपल्या घरातलं कोण हॉस्पिटलला असतं ना, तर आज आपण या हॉलमध्ये बिलकुल पण नसतो. विषयाची परीक्षा नका घेऊ. ज्या व्यक्तीने बोलवलं ना, खरंच मी सांगतो भाग्यवान आहे, आज त्या व्यक्तीने तुम्हाला बोलवलंय. एखादी गोष्ट घडून गेली ना, काहीच हातात राहत नसतं. विषयाची परीक्षा बिलकुल पण नका घेऊ. आज एकच सांगायचंय, चांगलं वाईट घडत राहणार आहे, लोक येणार आहेत, हे लाईफ जगणार आहे. आयुष्य जगला किती, त्याच्यापेक्षा जगला कसं ते महत्वाचं आहे. प्लॅटफॉर्म सुंदर आहे. आज खरंच ज्या व्यक्तीने रोपटं लावलं आणि आज शेकडो लाखो लोकांचं लाईफ बद्दल अशा छगनजी राठोड सरांसाठी एकदा मनापासून लास्ट जाता एकच सांगाल, संघर्ष में हर इंसान अकेला होता है, संघर्ष में हर इंसान अकेला होता है, सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है, सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है. लेकिन याद रखना मेरे दोस्त, जिस चीज पर